भारतीय जनता पक्षाने लोकशाहीच्या विरोधात युद्ध छेडलेले आहे। काल हेमंत सोरेन यांच्यानंतर असे दुसरे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई करण्यात आली। विरोधी पक्षाला पूर्णपणे संपवण्याचं पुतिन मॉडेल देशात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। देशातील जनतेचे डोळे उघडले नाही तर लोकशाही नक्कीच संपेल। हे सगळं करून भाजपाला 400चा आकडा पार करायचा आहे आणि संविधान बदलायचं आहे, अशी टीका प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे। प्रणिती शिंदेंवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। हल्ला करणारे भाजपचेच लोक होते। याला मराठा आंदोलनाचा रंग आवरण देऊ पाहत होते, पण ते भाजपचे कार्यकर्ते होते। हा दहशत माजवण्याचा प्रयत्न आहे आणि लोकशाहीवरचा हल्ला आहे, असे देखील सचिन सावंत म्हणाले आहेत। चाललेला आहे आणि भारतीय जनता पक्षानं लोकशाहीच्या विरोधामध्ये युद्ध छेडलेलं आहे, याच्यात काही शंका नाही। कालच ज्या पद्धतीनं आता हे दुसरे मुख्यमंत्री ज्यांच्यावरती अटकेची कारवाई झाली आणि त्याच दिवशी काँग्रेस पक्षाची खाती गोठवली गेली। विरोधी पक्षाला पूर्णपणे संपून टाकायचं हे पुतिन मॉडेल या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि देशाच्या जनतेने जर डोळे उघडले नाहीत तर निश्चितपणे ही लोकशाही संपुष्टात येणार आणि तुमचे जे काही अधिकार आहेत, तुम्हाला जे वर्षानुवर्ष जे राजेशाहीच्या विळख्यामध्ये तुम्ही राहिलात आणि त्यातनं ह्या देशामधलं संविधान आणि या देशामधल्या लोकशाहीने तुम्हाला स्वतंत्रतेची जी अनुभूती दिली ती संपुष्टात येण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे हे लवकरच डोळे उघडावेत अशीच आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत जनतेला। आणि ज्या पद्धतीनं हे निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे हायजॅक करण्याचा प्रयत्न चालला, या पद्धतीनं 400 त्यांना पार व्हायचं आहे विरोधकांना संपवून। आणि 400 पार कशासाठी व्हायचं आहे तर ते त्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने सांगितलं की संविधानच त्या ठिकाणी बदलायचं आहे आणि संविधान बदलायचं आहे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ या देशामधली लोकशाही आणि संविधान पूर्णपणे संकटात आहे आणि आता डोळे उघडले नाही तर कधी उघडण्याची वेळ देखील येणार नाही। नाही, निश्चितपणे म्हणजे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे होत आहे। आज म्हणजे ज्याला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची खाती गोठवणं याचा अर्थ निवडणुकीमध्ये त्यांना कामच करता येऊ नये, त्यांची आर्थिक सगळ्या नाड्या दाबडून टाकाव्यात, ही त्याच्या मागची मानसिकता आहे। आणि ती काय आहे म्हणजे काँग्रेस पक्षासारखा विरोधी पक्ष लढता कामा नये आणि जर काँग्रेस पक्षच लढला नाही तर विरोधी पक्षाचे संपूर्ण अस्तित्व देश पातळीवरती हे त्या ठिकाणी विकलांग होईल, अशी त्याच्या मागची मानसिकता आहे। आणि याचा अर्थ अनभिषिक्त सम्राट व्हायचं आहे मोदीजींना आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। ते अत्यंत दुर्दैवाचं आहे आणि निश्चितपणे लोकशाही संपुष्टात आणली जाते याचं ते निदर्शक आहे। नाही, ही या संपूर्ण गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। प्रणिती शिंदे यांच्या गाडीवरती जो हल्ला केला गेला त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते। ही दहशत माजवण्याचा ग्राउंडवरती त्या ठिकाणी प्रकार आहे आणि त्यातही दुर्दैवाची बाब म्हणजे मराठा आंदोलकांचं असं तऱ्हेचं आवरण त्यांनी घेतलं होतं, दाखवण्याचा प्रयत्न होता, पण ते मराठा आंदोलक नव्हते, ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते। आणि ही जी दहशत आहे खालपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। आर्थिक नाड्या आवळायच्या, विरोधकांचे जे काही प्रमुख नेते आहेत त्यांना जेलमध्ये टाकायचं आणि आता खाली दहशत माजवायची, म्हणजेच किती मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये हा लोकशाहीवरचा हल्ला आहे हे दिसून येतं।